नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर म्हटलं तर गौप्यस्फोट करणार आहे आणि म्हटलं तर तो गौप्यस्फोट नाहीये. याचं कारण याची सुरुवातच मी केली होती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा जो तडकाफडकी राजीनामा आला होता, त्या सापळ्यात धनखड यांना केजरीवाल यांनीच गुंतवलं आणि फसवलं, असा पहिला व्हिडिओ किंवा पहिला उघड उघड आरोप मी केला होता. म्हणजे बाकी मीडियामध्ये आदल्या दिवशीपर्यंत धनखड यांना केजरीवाल भेटायला गेले, त्यांच्याबरोबर संजय सिंग होते, ते पुष्पगुच्छ घेऊन गेले, वगैरे वगैरे बातम्या झळकल्या होत्या. पण थेट आरोप केजरीवाल आणि धनखड हे मोदी सरकार पाडण्याच्या दृष्टीने काही कारस्थान करत होते किंवा त्या निमित्तानेच ती भेट होती, या स्वरूपाचा आरोप मीडियामध्ये कुठेही झाला नसताना प्लॅन तो मोदी सरकार गिराने वाला ही था, असा मी हिंदी व्हिडिओ केला होता. आणि त्यामुळे केजरीवाल हे या प्रकरणात किती गुरफटलेत, गुंतलेत, ही माझी एक शंका होती, अंदाज होता, पण माझ्याकडे पक्की बातमी नव्हती. आता जी माहिती हळूहळू करत बाहेर आली आहे, त्यानंतर दिल्लीतल्या एका महत्वाच्या विश्वसनीय व्यक्तीकडून मला कळलं की खरोखरच जगदीप धनखड असा काही उद्योग करण्याच्या तयारीत आहेत, याचा सुगावा मोदी सरकारला आणि मोदी सरकार किंवा भाजपच्या वरिष्ठांना जो लागला, तो केजरीवाल यांच्या कोटातून लागला. हे आता दुजोरा मिळालेली गोष्ट आहे आणि म्हणून मी त्याला गौप्यस्फोट पण म्हणतो आणि गौप्यस्फोट नाही पण म्हणतो, कारण माझा अंदाज होता तो बरोबर आला. पण यातून माझं समाधान होण्यापेक्षा माझ्या समोर एक यक्ष प्रश्न असा उभा राहिलाय की असं कुठलं कारण आहे की केजरीवाल हे मोदींच्यावर उपकार करायला किंवा मोदींना मदत द्यायला निघाले, मोदी सरकार वाचवायला निघाले. जे केजरीवाल जनलोकपाल आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आले आणि ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे अफाट अफाट आरोप केले, त्याच लोकांबरोबर गेल्या 10 वर्षात केजरीवाल यांनी वारंवार मोदी सरकार पाडण्यासाठीचं राजकारण केलं, त्यांच्याशी हातमिळवणी केली, त्यांच्या खांद्यावर सुद्धा हात टाकले. असे केजरीवाल यांचं आता अचानक असं मतपरिवर्तन का झालंय, हा माझ्या समोरचा यक्ष प्रश्न आहे. कारण जगदीप धनखड जे काय उद्योग करायला निघाले होते काँग्रेसवाल्यांबरोबर मिळून, त्यामध्ये महत्वाचा धागा म्हणून त्यांनी केजरीवाल यांना निवडलं. आणि जी माहिती कळली ती अशी आहे की केजरीवाल यांच्या माध्यमातून एनडीए मध्ये असलेले आणि मोदींचे खंदे समर्थक असलेले तेलुगू देसम पक्षाचे सर्वे सर्वा चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि मोदी सरकार अडचणीत आणावं, असा उपराष्ट्रपतींचा निरोप हा केजरीवालनी आंध्र प्रदेशला जाऊन चंद्राबाबूंना द्यावा, अशी विनंती म्हणे जगदीप धनखड यांनी केजरीवालना केलेली होती. पण उपराष्ट्रपतींची भेट घेऊन निघालेले केजरीवाल हे चंद्राबाबूंकडे जाण्याच्या आधी त्यांनी ही महत्वाची माहिती भाजपच्या श्रेष्ठींपर्यंत, म्हणजे मोदी असतील, नड्डा असतील, अमित शहा असतील, यांच्यापर्यंत पोहोचावी याची पुरेपूर काळजी घेतली. आणि त्यामुळेच केजरीवाल आणि धनखड यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्या प्लॅननुसार जगदीप धनखड यांनी राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांनी न्यायमूर्ती वर्मा आणि ते यादव न्यायमूर्ती यांच्या विरोधात जो काय इम्पिचमेंटचा प्रस्ताव पुढे केला होता, तो सरकारी पक्षाला विश्वासात न घेता स्वीकारला.
कारण आपण जे बोललोय आदल्या रात्री विश्वासात घेऊन केजरीवालना जे बोललोय ते केजरीवाल करणार आहेत आणि त्यामुळे आपण आता पुढलं पाऊल टाकायला हरकत नाही अशा विश्वासाने जगदीप धनखड यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारला अडचणीत आणण्याचा थेट पवित्रा घेतलेला होता. बिचारा धनखडना माहिती नव्हतं की केजरीवाल हा 12 नव्हे तर 12 दुने 24 गावचं पाणी प्यालेलं आहे आणि जेव्हा आपल्या नाकातोंडात पाणी जाण्याची वेळ येते तेव्हा तो कोणालाही पाण्याच्या डबक्यात पाण्यात बुडवून त्याच्यावर खांद्यावर बसून आपला जीव वाचवू शकतो. हा जो फार मोठा गुण केजरीवाल यांच्याकडे आहे तो बिचाऱ्या धनखडना माहिती नव्हता. आणि म्हणून अशी महत्वाची बातमी आणि महत्वाची खबर मोदी सरकारला मिळाली आणि मोदींकडून जर त्यावर कारवाई होऊन मोदी सरकार वाचलं तर आपण मोदींवर केलेले हे उपकार आहेत त्याचा गाजावाजा होणार नाही. पण आपण जे अडचणीत आहोत अशा वेळेला मोदींकडून आपल्याला काहीतरी मदत मिळू शकेल हे गणित डोक्यात ठेवूनच केजरीवाल यांनी हे केलेलं असेल. कारण केजरीवाल काहीही फुकट करत नाही. अगदी मतदारांना फुकट रेल्वे, फुकट पाणी, फुकट बस, फुकट काय ते वीज पुरवठा या सगळ्या गर्जना केल्या असल्या तरी त्या फुकटामध्ये प्रचंड किंमत उलटी केजरीवाल वसूल करतो हे जगाला माहिती झालेलं आहे. त्यामुळे सद्भावनेने जगदीप धनखड यांचा मोदी सरकार पाडायचा जो प्लॅन आहे त्याची माहिती केजरीवालनी भाजप श्रेष्ठींकडे किंवा मोदींपर्यंत पोहोचेल अशा ज्या काय हालचाली केल्या असतील त्या उदात्त भावनेने केल्याची बिलकुल शक्यता नाही. आणि म्हणून मग असा प्रश्न पडतो की केजरीवाल यांना मोदींकडून अपेक्षा काय. उघडपणे भाजपच्या गोटात जाणं, एनडीए मध्ये दाखल होणं हे तर केजरीवाल यांना आज शक्य नाही. आणि केजरीवालांची जी ओळख झालेली आहे, चरित्र झालेलं आहे, अशा व्यक्तीला एनडीए मध्ये घेणं भाजपला पण जमणार नाही. की अरे बघा आमची ताकद वाढली असं म्हणण्या इतपत केजरीवाल यांची प्रतिष्ठा आज बाजारात उरलेली नाही, पद बाजारात उरलेली नाही. आणि त्यामुळे केजरीवालला उघडपणे सोबत घेऊन भाजप त्यांचा बचाव करील ही बिलकुल शक्यता नाही. आणि म्हणून मला पडलेला असा प्रश्न आहे की केजरीवाल यांना हे इतकं सत्कार्य करण्याचा साक्षात्कार कशामुळे झाला असेल किंवा त्यांची अपेक्षा काय असेल. कारण उघडपणे अजूनही भाजपच्या गोटातून ज्या बातम्या मिळाल्या त्यामध्ये केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या वरिष्ठांकडून कुठलंही आश्वासन वगैरे दिलेलं गेलं नाही. त्यांच्याशी कुठलाही सौदा केलेला आहे अशी पण खबर नाही. आणि म्हणून धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा जितका चमत्कारिक वाटतो तितकंच केजरीवाल यांनी मोदी सरकार वाचवण्यासाठी जी काही खेळी केली धनखड यांचा विश्वासघात करून ती सुद्धा चक्रावून जाणारी आहे. कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की एकटा केजरीवाल धनखड मिळून काय करणार नव्हते. धनखड यांनी त्याच्या आधीच काँग्रेस बरोबर सौदेबाजी केलेली होती आणि त्यामुळेच न्यायमूर्ती यादव आणि काय वर्मा असतील त्यांच्या विरोधातला प्रस्ताव काँग्रेसने तयार केलेला होता. इवन राजीनाम्याच्या 2 तास आधी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभेतले ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयराम रमेश यांनी तर धनखड यांना फोन करून जवळजवळ त्यांच्याशी 40 वगैरे मिनिटं 30 मिनिटं बातचीत केलेली होती. आणि म्हणूनच जे काय मोदी सरकारला कोंडीत पकडायचं होतं, अडचणीत आणायचं होतं, यामध्ये धनखड आणि काँग्रेस यांचा समझोता झालेला होता. याविषयी मनात शंका बाळगायचं काहीही कारण नाही. मात्र त्या खेळामध्ये उघडपणे आपला चेहरा दिसू नये याची काळजी काँग्रेस घेत होती. आणि म्हणूनच धनखड यांना सुचवण्यात आलेलं होतं की तुम्ही कोणतरी असा बघा शोधा की जो चंद्राबाबू आणि नायडू
चंद्राबाबू नायडू आणि नितीश यापैकी कोणाला तरी फितवेल आणि एनडीएतून बाहेर पडायला भाग पडेल. धनखड यांनी त्यासाठी केजरीवाल यांची निवड केली आणि म्हणून केजरीवाल हे आदल्या रात्री पुष्पगुच्छ घेऊन गेले, तर आपल्याला भेटायला या हे आमंत्रण खुद्द धनखड यांनी केजरीवालना दिलं होतं. पण केजरीवाल यांनी त्याचा आपल्या राजकारणासाठी किंवा आपली कातडी वाचवण्यासाठी कसा वापर करता येईल या दृष्टीने त्या खेळीचा विचार केला आणि बघता बघता 24 तासात सगळाचा सगळा डाव जो उलटला, तेव्हा काँग्रेसने हात झटकायला सुरुवात केली. राजीनाम्यापूर्वी भले रमेश जयराम रमेश हे धनखड यांच्याशी फोनवर बोलले असतील, त्याची बातमी पण आली. तेव्हा जयराम रमेश का बोलले हे माहिती नाही, पक्षाची ती भूमिका नाही इथपर्यंत जयराम रमेश या नेत्याच्या कृतीला काँग्रेस पक्षाने सुद्धा झिडकारलं. याचं कारण सरळ आहे की डाव फसलेला आहे हे काँग्रेसला सुद्धा लक्षात आलेलं होतं आणि मग आपल्या अंगावर बालन नको म्हणून नामानिराळं राहत काँग्रेस पक्षाने हा सगळा विषय झुरळासारखा झटकून टाकला. पण ते ठीक आहे, हे सगळं होऊन गेलेलं आहे. मुद्दा इतकाच आहे की काहीतरी मिळणार नसेल तर केजरीवाल काहीतरी करतील ही शक्यता बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की ज्यामुळे मोदींना उपकृत करून, भाजपला उपकृत करून आपला उल्लू सीधा करण्यासाठी ही संधी उत्तम आहे हे केजरीवालांना सुचलं आणि त्यांनी त्या प्रकारे त्यांच्या मार्गाने शक्य होईल अशा बीजेपीच्या कुणा वरिष्ठ नेत्याला गाठून ही माहिती थेट भाजप हायकमांड पण पोहोचवली. पण सौदा म्हणून काय मिळते, तर सौदा म्हणून थेट आत्ता काही मिळालेलं नाही, पण मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि ज्या वेळेला असे सौदे होतात ते जाहीररित्या त्याची चर्चा सुद्धा केली जात नाही. पण मुद्दा असा आहे की केजरीवालना अशी काय गोष्ट हवी आहे की त्यांनी भाजपशी इतकी सलगी करण्याचा उद्योग केला. तर एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की सध्या आमदार म्हणून राहिलेले नाहीत, मंत्री म्हणून राहिलेले नाहीत, सत्तेत नाहीत, कुठलंही घटनात्मक पद नाहीये आणि उरलेला पंजाबमध्ये जो पक्ष आहे तो विस्कटून जाण्याची भीती आहे. त्यासाठी काही करून राज्यसभेत येण्यासाठी गेले काही महिने केजरीवाल धडपड करतायत आणि त्या धडपडीमध्ये त्यांनी एका राज्यसभा सदस्याला आमदारकीसाठी निवडणुकीत उभा केला, निवडून आणला, मंत्री केलाय आणि आता त्याची रिक्त झालेली जागा आहे ती लढवून केजरीवाल राज्यसभेत जाऊ इच्छितात. पण ती निवडणूक लागणंही आवश्यक आहे. जेव्हा निवडणूक आयोग पंजाब मधल्या रिक्त जागेसाठी राज्यसभेची निवडणूक लावेल तेव्हा केजरीवाल अर्ज भरून खासदार होऊ शकतील, पण ती लागेल तेव्हा. पण दरम्यानच्या काळामध्ये केजरीवाल यांच्यावर जे गंभीर गुन्हे, शराब घोटाळा, अमुक घोटाळा, तमुक घोटाळा, शीशमाल, अक्षरशः डझनभर तरी लहान मोठे खटले आहेत आणि कशी बशी त्यांना निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर जमानत मिळालेली होती, जामीन मिळालेला होता. ते जामिनावर बाहेर आहेत आणि कुठल्याही क्षणी हा खटला सुरू झाला आणि सरकारने किंवा ईडीने, सीबीआयने त्यासाठी जोरदार पाठपुरावा केला तर केजरीवाल आणि त्यांच्या आणखीन 2-4 सवंगड्यांना थेट तुरुंगाच्या गजा आड जाऊन पडण्याची भीती सतत आहे, टांगलेली तलवार आहे. त्यातून महाराष्ट्र सरकार त्यांना वाचवू नाही शकत. एकदा मॅटर कोर्टात गेली, हा विषय एकदा न्यायालयासमोर गेला की न्यायालय त्यावर निर्णय घेऊ शकतं सवलत द्यायची की नाही द्यायची, सुनावणी करायची की नाही करायची, सुनावणी लांबवायची की नाही लांबवायची. हा सगळा विषय अगदी
ईडी किंवा सीबीआयच्या हाती सुद्धा राहत नाही, तो विषय कोर्टाच्या हाती जातो. आणि म्हणून मोदींची तुम्ही कुठलीही सौदेबाजी करायला गेलात तरी मोदी केजरीवालला या विषयातून कुठलाही दिलासा देण्याच्या अधिकारातच नाहीत, अधिकारात नाही. आणि म्हणून प्रश्न पडतो की केजरीवालनी मोदी किंवा भाजपवर एवढे उपकार करण्याचं कारण काय, कारण काय. तर एक गोष्ट मोदींबाबत सांगता येते की मोदी सौदेबाजी करत नसले तरी ज्यांनी उपकार केलेत आपल्यावर ते मोदी विसरत नाहीत. तुम्हाला माहिती आहे ना की उद्धव ठाकरेंवर कुठलंही संकट आलं तरी त्यांच्या मदतीला धावून जाणारा पहिला माणूस मी असेल असं अगदी काही महिन्यांपूर्वी वर्षभरापूर्वी नरेंद्र मोदींनी जाहीररित्या सांगितलेलं आहे. कारण तो बाळासाहेबांचा मुलगा आहे आणि बाळासाहेबांचा मुलगा म्हणजे बाळासाहेबांचे माझ्यावर उपकार आहेत या भावनेतून मोदींनी ते वक्तव्य केलेलं आहे. गुजरातच्या दंगलीनंतर जेव्हा भाजपचं हायकमांड मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवायला निघालेलं होतं, अशा वेळेला भाजपचे वरिष्ठ नेते आणि भाजपतले कुठलेही नेते मोदींच्या मागे ठामपणे उभे राहायला तयार नव्हते. अशा वेळेला भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे वाजपेयी आणि अडवाणींना सांगितलं होतं मोदीला नाही हलवायचं, कुठल्याही परिस्थितीत मोदींना नाही हलवायचं. मोदींना हलवलं तर भाजपापासून मी दूर जाईन इतकी धमकी सुद्धा बाळासाहेबांनी दिली होती. आणि बाळासाहेब आपलं शरद नरेंद्र मोदी त्याला बाळासाहेबांनी केलेले उपकार मानतात, कारण तो एकमेव नेता होता जो पक्षातला सुद्धा नव्हता पण तो ठामपणे मोदींच्या पाठीशी उभा राहिला होता. आणि त्या उपकारासाठी कुठल्याही अडचणीत उद्धव ठाकरे असतील तर त्यांच्या मदतीला मी धावून जाईन असं मोदी म्हणतात. याचा अर्थ लक्षात घ्या, आपल्यावर अडचणीच्या प्रसंगी उपकार करणाऱ्याची फेड करायची असते ही भावना मोदींकडे आहे. आणि कदाचित त्या भावनेचा धागा पकडून केजरीवाल यांनी हा उद्योग केलेला असावा की आपण उपकार करू, सौदा नाही करायचा, उपकार करू की बघा तुम्ही अडचणीतात, आता यातून कसं बाहेर पडायचं बघा, मला खबर मिळाली मी तुम्हाला दिली आणि झालं. त्यातून मोदी सरकार सुखरूप काही फार गाजाबाजा न होता बचावलं, तमाशा न होता बचावलं, कोसळलं नसतं पण अडचण तर आली असती, पण ती आली नाही आणि ते बचावले. हे एक प्रकारे केजरीवाल यांनी केलेले मोदींवरचे किंवा भाजपवरचे उपकार आहेत. आणि त्याचं काही ना काही बक्षीस आपल्याला मोदी देतील हा एक आषाढभूतपणा केजरीवाल यांच्याकडे असू शकतो. आणि म्हणून मग विचार करावा लागतो की मोदी करायची तर मदत काय करतील आणि अशी काय अडचण आहे. अडचण हे डझनभर जे लहान मोठे खटले ते एका खटल्यातून सुटून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, आणि त्यामध्ये दोषी ठरलं तर आयुष्यातून राजकारण संपून जाईल. तुम्हाला माहितीये की 2 वर्षापेक्षा अधिक सजा झालेला जो व्यक्ती आहे त्याला कुठल्याही निवडणुकीत उभं राहण्यापासून, ती निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंध करणारा कायदा आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे हे शरब घोटाळे वगैरे जे काय केजरीवालच्या मागे लचंड आहे त्यामध्ये त्यांना मिळणारी शिक्षा ही कमीत कमी 5-7 वर्षांची वगैरे आहे. त्यामुळे त्या खटल्यांचे निकाल लागले की त्यानंतर निवडणूक लढवण्याचा मार्ग सुद्धा केजरीवाल यांना बंद होतो. हा अपिलात गेल्यानंतर अपील कोर्टाकडून निकालाला स्थगिती आणि जामीन मिळू शकतो, पण कुठल्याही परिस्थितीत सजा झाली तर ती भोगावी लागणार आणि जवळजवळ आयुष्यभर गजाआड सडत पडावं लागणार हे केजरीवाल ओळखतात. आणि म्हणून जे जे आपण काय केलंय त्याची भूत आता समोर नाचतात आणि त्यातून आपली सुटका नाही हे समजण्या इतकी अक्कल केजरीवाल यांना पुरेपूर आहे, पुरेपूर आहे. आणि म्हणून जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत आपण दोषी ठरत नाही
आणि आपल्याला शिक्षा होत नाही तोपर्यंतच राजकारणात हातपाय मारण्याची मुभा आपल्याला मिळालेली आहे, हे केजरीवाल ओळखतात. आणि म्हणून खटल्याचा निकाल काय लागणार ही दूरची गोष्ट आहे, पण खटल्याची सुनावणी लांबत जाईल तर वर्षानुवर्ष आपल्याला ही मुभा कायम मिळू शकते. मोकळा श्वास घेण्याचा की जी काय सवलत आहे ती मिळू शकते. म्हणून ईडी असो किंवा सीबीआय असो यांनी खटल्याची सुनावणी लांबवत ठेवावी, एवढा जरी पवित्रा किंवा अशी भूमिका मोदी सरकारने घेतली तर तो केजरीवाल यांच्यासाठी फार मोठा दिलासा असू शकतो. आता बघा ना तुम्ही, लोकसभेच्या निवडणुकीसाठी केजरीवालला प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने सवलत दिली होती, परत तुरुंगात जावं लागलं. विधानसभेची निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांना जामीन मिळाला, प्रचार करून विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. पण सुनावणी चालू आहे, तारखा पडतायत. त्यामुळे त्यातून दिलासा मिळायचा असेल तर एकच मार्ग आहे की सुनावणी लांबत गेली पाहिजे. आपण आता बघतोय त्या 2006च्या मुंबई रेल्वे स्फोटातल्या खटला चाललाय चाललाय चाललाय, 19 वर्षांनी निकाल आला. 2008 मध्ये निर्दोष असताना सुद्धा कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा यांना अटक झाली होती. 8 वर्ष ते बिन जामिनाचे तुरुंगात सडत पडले होते आणि गेली जवळजवळ 7 वर्ष 2016 मध्ये त्यांना जामीन मिळाला. किती वर्षांनी निकाल आला बघा, विचार करा. 17 वर्ष गेली. तेव्हा खटला चाललाच नाही तर निकाल येतोय, आणि निकाल येतोय म्हटल्यानंतर आपण मोकळे वावरू शकतो, जामिनावर का होईना मोकळे वावरू शकतो, निवडणूक सुद्धा लढवू शकतो. तर तेवढे उपकार जरी मोदींनी केले की त्यांच्या अधिकारात असलेल्या, मोदी सरकारच्या अधिकारात असलेल्या सीबीआय आणि ईडी यांना केजरीवाल विरोधातले खटले जितका दीर्घकाळ टाळाटाळ करून लांबवता येतील तितके लांबवण्यासाठी केजरीवाल यांच्या उपकाराची फेड मोदी सरकार करू शकेल, हा केजरीवालांचा आशावाद असू शकतो. आणि म्हणून त्यांनी धनखड यांच्याशी दगाबाजी करून मोदींना ही खबर दिलेली असू शकते. मोदी सरकार वाचवायला केजरीवाल धावण्याचं हे एकमेव कारण असलं तर असू शकेल, बाकी मला माहित नाही. बघू, पुढे काळ सांगेल आपल्याला काय ते. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.